मित्रांनो सप्रेम नमस्कार. मी आहे विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी एकदा पुनश्च सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीला कुठला ना कुठला तरी छंद असतो. प्रत्येक व्यक्तीला कुठली ना कुठली कला तरी अवगत असते. आणि आज जर आपण पाहिलं, आपण आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरतो आणि आजच्या या युगामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच गोष्टी कालांतरानं हळूहळू आपण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमधल्या शिकत आहोत. आणि भूतकाळामध्ये मग एखादा खेळ असेल, एखादा कुठला छंद असेल, कारण आज जर आपण पाहिलं तर मुलं जी आहेत तर ती मुलं मैदानी खेळ खेळण्यापेक्षा जास्तीत जास्त मोबाईल, टी व्ही, कम्प्युटर, लॅपटॉप अशा विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे गेम जे आहेत तर ते खेळत असतात. आणि आज जर आपण पाहिलं तर बाकी मैदानी खेळ, त्या मैदानी खेळांचा विसर जो आहे तर तो पडू लागलेला आहे. तर आजची युवा पिढी, विद्यार्थी आणि बऱ्याच पैकी या ठिकाणी असंख्य जे विद्यार्थी असतील, युवा पिढी असेल तर ती एकंदरीत अशा या मैदानी खेळापासून वंचित झालेली आहे मित्रांनो. आणि म्हणून माणसाने कुठलीही एकतरी कला, एकतरी छंद हा जोपासायला पाहिजे. मित्रांनो, मराठी साहित्यातील एक नामवंत लेखक पु ल देशपांडे असं म्हणतात की पोटापाण्याचा उद्योग जो आहे तर तो पोटापाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, पण कलेशी केलेली मैत्री कसं जगायचं हे सांगून जाईल. ज्या पद्धतीनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं होतं की तुमच्याकडे जर 2 आणे असतील तर एका आण्याचं अन्न विकत घ्या आणि एका आण्याचं पुस्तक विकत घ्या. आता अन्न काय करेल की तुम्हाला जगवेल, पण पुस्तक कसं जगायचं हे तुम्हाला शिकवेल. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीनं एकतरी कला जी आहे ना तर ती कला आत्मसात करणं अत्यंत आवश्यक आहे. मग यामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्या मुलांमध्ये कुठल्या प्रकारचं गुण आहे, आपल्या मुलांकडे कुठल्या प्रकारचं कौशल्य आहे, तर त्यानुसार आणि आपण जर पाहिलं तर कुठल्या ना कुठल्या मुलांमध्ये, कुठल्या ना कुठल्या विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारची एकतरी युनिक अशी कला जी आहे तर ती त्यांच्यामध्ये निर्माण झालेली असते. आणि म्हणून आपण जर पाहिलं तर या मुलांना म्हणजे एकंदरीत आपल्या मुलांना कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे हे पालकांनी देखील समजून घेतलं पाहिजे. एखाद्या अभ्यासक्रमामध्ये किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जर मुलाला आवड नसेल आणि आपण जर त्यांना म्हणत असू की तू बाबा हेच कर, तर मुलं ते करणार नाही. आणि म्हणून आपल्याला एकंदरीत आपल्या मुलांमध्ये कोणत्या प्रकारची कला, कोणत्या प्रकारच्या गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट आहे, त्याला आवड आहे, तर हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं तर महत्त्वाचं म्हणजे मुलींमधील कलागुणांना वाव द्यायचं असेल, मुलांना कलेशी मैत्री करून घ्यायची असेल तर यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण प्रत्येक कला ही एक वेगळ्या प्रकारचा आनंद देणारी असते. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारचा सर्जनशीलतेचा अनुभव देणारी ही कला असते. आणि हा अनुभव जर मुलांनी लहानपणामध्ये घेतला तर ती जेव्हा मोठी होतील
तर ती तेव्हा त्या त्या क्षेत्रामध्ये रमतील. समजा आता एखाद्याला कॅलिग्राफीचा छंद असेल, एखाद्याला सुंदर हस्ताक्षर लेखनकलेच्या आवड असेल, एखाद्याला चित्रकलेमध्ये आवड असेल, एखाद्याला संगीतकलेमध्ये असेल, एखाद्याला फोटोग्राफीमध्ये असेल, एखाद्याला व्हिडिओ मेकिंगमध्ये असेल किंवा एखाद्याला उद्योग क्षेत्रामध्ये असेल. प्रत्येकाची आवडणं ही वेगवेगळी असते आणि प्रत्येकाला त्याच्या आवडीनुसार त्या त्या फील्डमध्ये त्याला जाऊ दिलं पाहिजे. मित्रांनो, कला ही जी आहे ना, ही फक्त क्षणापुरती मर्यादित नसते. तर जी कला ज्यांच्याकडे असेल तर ती कला त्याला आयुष्यभर आनंद देणारी असते. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी त्याला नकळत अशा पद्धतीच्या जी कला अवगत असेल तर ती कला त्या ठिकाणी तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो. आणि ही कला जर त्याला अवगत झाली तर एकंदरीत जर आपण पाहिलं तर ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी देणगी असेल. तर मित्रांनो, ही जी सवय आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येकाला एकतरी कला जोपासायची आहे. तर ही कला प्रत्येकाला जोपासायची असेल तर आपल्याला ही सवय आपल्या मुलांमध्ये कसं लावून घेता येईल. तर सर्वात प्रथम एक गोष्ट समजणं अत्यंत आवश्यक आहे की आपल्या मुलाला कशात रुची आहे. ठीक आहे, आपल्या मुलाला कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे हे पहिल्यांदा आपल्याला हेरून घेता आलं पाहिजे. जसं कुणाला चित्रकलेमध्ये आवड असेल, मी आधीच सांगितलं तुम्हाला, कुणाला संगीत कलेमध्ये आवड असेल, कुणाला गाण्यामध्ये असेल, कुणाला ॲक्टिंग करण्यामध्ये असेल, तर प्रत्येकाला, कुणाला मिमिक्री करण्यामध्ये असेल, कुणाला एक दुसऱ्याचा हुबेहूब आवाज काढण्यामध्ये इंटरेस्ट असेल, तर कुणाला कुठले कौशल्य असेल, कुणाला चित्रकला असेल, संगीत कला असेल, नृत्यकला असेल, आर्ट अँड कॅलिग्राफी असेल, आर्ट अँड क्राफ्ट असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना आवड असते. तर यासाठी वेगवेगळ्या कलाकारांनी ज्या केलेल्या कला असतील तर त्या कला आपण त्यांना दाखवायला पाहिजे. आता मी सध्या म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर मी मुलांना सुंदर हस्ताक्षर कसे काढायचे, हँडरायटिंग आणि कॅलिग्राफीच्या संदर्भात, आणि मला त्याला खूप आवड आहे. माझा फावला वेळ जो आहे तर त्या फावल्या वेळामध्ये एकतर मी विद्यार्थ्यांसाठी त्यांचं जनरल नॉलेज एन्करेज करण्यासाठी एकतर क्लास घेईल किंवा मग मी कॅलिग्राफी आणि सुंदर हस्ताक्षर लेखनामध्ये मी माझा वेळ जो आहे तर तो व्यतीत करत असतो. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कलेमध्ये जे पारंगत झाले, ज्यांनी नाव लौकिक केलं, त्या व्यक्तीचं चरित्र असेल ते त्या मुलांना वाचायला देणं. ठीक आहे, मग चित्रकलेतील असतील, संगीत कलेतील असतील, नृत्यकलेतील असतील किंवा क्रिकेटमधील असतील, तर अशा पद्धतीनं ज्याला जी जी आवड आहे तर त्या क्षेत्रातील नामवंत लोकांचं चरित्र आणि त्यांच्या ज्या कला आहेत तर त्या मुलांना दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. एवढंच नाही तर काही वेळेला त्या लोकांची भेट देखील आपण घडवून आणून देऊ शकतो. तर अशा वेळेला त्या कलेमध्ये त्या मुलाला अत्याधिक आवड निर्माण होण्यासाठी हे करणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपल्या आजूबाजूला जर असे काही ग्रुप कार्यरत असतील जिथे वेगवेगळ्या कलेवर काम केलं जाईल किंवा त्या मुलांना आपल्याला जोडता येईल, तर अशा पद्धतीनं किंवा आपल्या घरातील सणवार साजरे करताना प्रत्येक सणाशी त्या मुलांना त्या कलेशी जोडता येईल का, यावर थोडा वेळ आपण विचार करायला पाहिजे. आणि प्रत्येक सण जो असतो तर हा नवनवीन कलेला जन्म देण्यासाठी उपयोग ठरू शकतो. आणि म्हणून प्रत्येकाने या बाबतीत सजग राहिलं पाहिजे. आणि माझ्या तरी मते म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने या वेगवेगळ्या कलेचा छंद जो आहे तर तो मित्रांनो आपण जोपासलं पाहिजे. आणि एखाद्या कलेमध्ये जर आपल्याला आवड असेल तर त्या कलेमध्ये आपल्याला उत्तम करिअर देखील करता येऊ शकतं. आणि म्हणून ज्यांना ज्या ठिकाणी अत्यंत आवड निर्माण होत असेल, ज्यांना जे काही करता येत असेल तर त्या ठिकाणी प्रत्येकानं अशा पद्धतीनं करणं आवश्यक आहे. आणि प्रत्येक पालकांनी देखील या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा
व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.